तर एक महत्वाची राजकीय बातमी, राज ठाकरेंच्या सभेचं संजय राऊतांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे। राज ठाकरे यांच्या विक्रोळीतल्या सभेचं राऊतांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे। सभेत संजय राऊतांसाठी एक खुर्ची रिकामी ठेवणार असं मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी माहिती देताना म्हटलंय। माननीय संजयजी राऊत यांना जाहीर निमंत्रण करतोय मी की माननीय राज ठाकरे साहेबांच्या सभेला आपल्यासाठी एक खुर्ची रिकामी ठेवली आहे आणि मी तुम्हाला निमंत्रण करीत आहे। काय झालं की तुमच्या शिकले सवरलेले तुम्ही आहात, पण जो प्रवक्ते पदाच्या माध्यमातून तुमच्या डोक्याला जो गंज चढलाय आणि जे बेताल बोलणं तुमचं चाललंय ते बोलणं कसं असायला पाहिजे, त्याला एक वेगळी वकूब असली पाहिजे। माननीय राज ठाकरे साहेबांचे विचार किंवा एका राजकीय माणसाचे विचार कसे असले पाहिजे हे ऐकण्याकरता निश्चितपणे तुम्ही या। तर एक महत्वाची राजकीय बातमी, राज ठाकरेंच्या सभेचं संजय राऊतांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे। राज ठाकरे यांच्या विक्रोळीतल्या सभेचं राऊतांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे। सभेत संजय राऊतांसाठी एक खुर्ची रिकामी ठेवणार असं मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी माहिती देताना म्हटलंय। माननीय संजयजी राऊत यांना जाहीर निमंत्रण करतोय मी की माननीय राज ठाकरे साहेबांच्या सभेला आपल्यासाठी एक खुर्ची रिकामी ठेवली आहे आणि मी तुम्हाला निमंत्रण करीत आहे। काय झालं की तुमच्या शिकले सवरलेले तुम्ही आहात, पण जो प्रवक्ते पदाच्या माध्यमातून तुमच्या डोक्याला जो गंज चढलाय आणि जे बेताल बोलणं तुमचं चाललंय ते बोलणं कसं असायला पाहिजे, त्याला एक वेगळी वकूब असली पाहिजे। माननीय राज ठाकरे साहेबांचे विचार किंवा एका राजकीय माणसाचे विचार कसे असले पाहिजे हे ऐकण्याकरता निश्चितपणे तुम्ही या।